हॅलो ऑल अँड वेलकम टू दिस चॅनल. हा चॅनल मी अतिउत्साहाने फक्त जिमनीसाठी बनवला होता की जेव्हा केव्हा आम्ही बाहेर फिरतो ना, जिमनीसोबत फिरू, रेकॉर्डिंग करू, शूट करू, आठवणी ठेवू. जे नाही झालं, फक्त एक ट्रिप आहे जी तुम्ही बघू शकता. बिटवीन रिसेंटली जिमनीनी 30,000 किलोमीटर्स कंप्लीट केले. सो इट्स बीन 2 इयर्स. 2 वर्षात माझे 30,000 किलोमीटर झाले, ऑलमोस्ट 15,000 पर इयर. सो आय थॉट इट्स ऑलमोस्ट अ गुड आयडिया टू स्टार्ट ऑफ विथ with a 30,000 review of Jimny. So this time 30,000 रिव्ह्यूमध्ये आय कॅन लेट यू नो की माझा जिमनीचा एक्सपिरियन्स कसा होता, हाऊ इट वॉज. जे काही ओनरशिप रिव्ह्यू एक्सपिरियन्स आहे ना, एक्झॅक्ट माझ्या आता 4 सर्व्हिसिंग वगैरे पण झाल्यात. सो इट्स क्वाईट ऑब्वियस की मला जिमनी खूप आवडते, एवढी की मी गाडी धुवायला माणूस पण नाही ठेवला आहे. सो ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजलेत आणि आता मी गाडी पुसतोय. मला लोकांनी माझ्या गाडीला जास्त हात लावलेला आवडत नाही. इवन मी माझ्या भावाला पण गाडी चालवायला दिली नाही अजून, कोणत्याच भावाला नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ रिव्ह्यू. इन मीन टाईम ॲज अ व्हिडिओ वॉट यू कॅन सी इज मी गाडी धुताना, म्हणजे पीक मेल कॉन्टेंट. दॅर इज नथिंग एल्स इन इट. मी जस्ट गाडी धुतो आणि मी मला आवडतं, दॅट्स इट. बट गाडी सुपर कूल आहे यार. म्हणजे सगळ्यांचा एकच प्रश्न असतो रे की चला 17 लाखाची गाडी आहे ऑन रोड, न्यू प्राईज, तर ते पण म्हणजे अल्फा मॉडेल जे आहे त्याचं ते 17 लाखापासून वगैरे सुरू होतं. इज इट वर्थ वगैरे? तर मला वाटतं यार इट्स एव्हरी पेनी वर्थ. म्हणजे यू विल नॉट गेट एनी अदर कार जी दिस इज दी मोस्ट लाईट व्हेकल 4x4 इन इंडिया, प्रॉबेबली ग्लोबली. आता जे आपण 4x4 बघतो ना, त्यांचा जन्मच काही वेगवेगळ्या गोष्टींमुळे झालेला असतो. जसं ह्या 4x4चं झालं आहे टू बी कॉम्पॅक्ट अँड सेक्सी अँड 4x4, लाईक टू बी एबल टू बी एनिवेअर. माउंटन गोट जसं म्हणतात ना, की छोटा पॅकेट बडा धमाका. तुम्हाला ऑन पेपर एवढे छोटे नंबर्स दिसतील ना, व्हॅल्यूज, की यार टॉर्क ह्याचा थारच्या अर्धा आहे, लिटरली अर्धा आहे. पिकअप ह्याला असा आहे. पण थार 1800 किलोची गाडी, ही 1200 किलोची. थारचे स्पेक्स बघितले किंवा गुरखाचा 320 टॉर्क आहे, 320 NM. 3 टनाची गाडी येते, 2800 किलो. आणि 5 डोअर घेतली तर 2900 किलो का 3 टन डॉट. सो जेव्हा आपण एवढं सगळं बघतो ना, इट्स सो अनबिलिव्हेबल की साईजमुळे लोकांनी गाडीला प्रेफरन्स नाही दिला इंडियामध्ये. आउट ऑफ इंडिया इट्स ऑलरेडी, आय थिंक इट्स वन ऑफ द बेस्ट 4x4s दॅट यू कॅन गेट अँड मोस्ट अफोर्डेबल ॲज वेल इन अ वे. सर्वात मोठी खंत मला वाटलेली याची की ग्लोबल जिमनीमध्ये यांनी यार व्हेंटिलेटेड सीट्स दिल्यात, इंडियात नाही आहे. मी कंपनीला फोन करून विचारले होतं की ॲज अन ॲक्सेसरी तरी आम्हाला घेऊ द्या ना यार, म्हणजे व्हॉट्स रॉंग विथ इट. आम्ही वी विल पे फॉर इट ना. नाही, अवेलेबलच नाही म्हणे. जेव्हा की इंडियामध्येच बनते जिमनी, इंटरनॅशनलवाल्यासुद्धा सगळ्या. इंडिया हॅव अ गुड एक्सपोर्ट अमाऊंट ऑफ जिमनी, बिकॉज ऑफ विच देअर म्हणजे तो सगळा एक्सपोर्ट ट्रेड वगैरे पण त्यांचा खूप भारी झाला आहे. असे वगैरे मेम वगैरे पण येत आहेत, पण मेम येतील, व्हेंटिलेटेड सीट नाही मिळणार. सो व्हॉट्सो एव्हर आत्तापर्यंत जसं काही झालं आहे त्यानुसार ह्याच्यात तरी व्हेंटिलेटेड सीट्स नाही आहेत. बट इट्स स्टील अ व्हेरी पॉवरफुल कार. तुम्हाला सीट्स क्रॅम्प्ड वाटू शकतात, बट इट्स व्हेरी सेक्सी. आणि द ओनली मोटिवेशन आय गेट वेन आय कम्यूट टू ऑफिस इज द फॅक्ट की मी जिमनीने कम्यूट करणार आहे. दॅट इज द ओनली मोटिवेशन फॉर मी टू बी इन ऑफिस. रोज 50 किलोमीटर जिमनी चालवायला मिळणार आहे, ह्याहून दुसरं सुख नाही. त्याच भरोश्यावर 30,000 झालेत असं वाटायला लागलं आहे मला आता. बट इट्स प्रेमात पडावी अशी कार आहे. आणि इन जनरल इफ यू आर अ पर्सन हू लव्ज कार,
यू विल फॉल इन लव विथ दिस गर्ल. ॲब्सोल्युटली माउंटेन गोट. एक तर रिअर व्हील ड्राईव्ह आहे. सो यू नो तुम्हाला ज्या बऱ्याचशा वेळेस आहे ना कारमध्ये पंच नाही मिळत आपल्याला, तो पंच मिळतो याच्यात. तुम्ही फर्स्ट गिअरवरती त्याला उचकवू शकता गाडीला. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या फील करण्यासारख्या गोष्टी आहेत. ह्या जिमनीमध्ये मजा येते करायला. आणि जे तुम्ही चिखलामध्ये वगैरे अडकण्याचं म्हणतो ना आपण, की यार थार असेल तर अशी निघून जाईल, जिमनी पण अडकत असेल फॉर शुअर, पण मला असा काही फार अनुभव नाही आला कधीच गाडी कुठेही अडकण्याचा. टू बी व्हेरी फ्रँक, कोणत्याही आय हॅव नॉट बीन ऑन अ सिरियस ऑफ रोड ॲज ऑफ येट, बट कोणत्याही सिच्युएशनमध्ये मला आत्तापर्यंत जिमनीचा 4x4 लावावंच नाही लागला आहे. अनलेस मी इंटेन्शनली 4x4 अप्लाय केलं आणि यू नो मजा घेतली. किंवा जसं आत्ता तर मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक ज्याला आपण म्हणतो तो सुरू झाला आहे, आधी सुरू झाला नव्हता. सो जेव्हा लोणावळ्याचं ट्रॅफिक वगैरे लागायचं मला, निवांत आपण 4 लोवर टाकतो आहे गाडी आणि लोड नाही घेते. 4 लोवर टाकून फर्स्ट गिअरवर सोडून द्यायचं, गाडी लोणावळ्याच्या घाटात बंद न पडता क्रॉल करत करत घाट क्रॉस करते. बाई सवाल याहून जास्त सुख काय असू शकतं नाही का. म्हणजे 4x4चा एकदम ट्रॅफिकवाला यूज आहे हा, जो मी पुरेपूर वापरला आहे. म्हणजे पुरेपूरच वापरला आहे, काही वादच नाही त्याच्यात. सो एक असा एक यूज आहे. अँड देन सीट्स 4च आहेत. सो इफ यू हॅव फॅमिली, म्हणजे 2 पोरं सासूबाई, 2 पोरं सासरे बुवा, असं काहीतरी असेल ना जे सतत सगळे सोबत फिरणारे, नाही घेऊ शकत आपण मग जिमनी. स्पेसिफिकली अशा कॉम्बिनेशनसाठी एनिथिंग विच क्रॉसेस 4 तुम्ही खरंच नाही करू शकत, पण जागाच नाही, म्हणजे बसायलासुद्धा जागा नाही तिथे. सीट बेल्टही 4च दिलेत. आणि म्हणजे आता इग्निस बलेनोसारख्या गाड्या नाही का जिथे मधली सीट अशी क्रॅम्प्ड आहे की आर्मरेस्ट दिला, आर्मरेस्टला वर करा आणि बसा, तसं पण नाही आहे, जागाच नाही आहे त्याला. पण त्याची डिक्की चांगली आहे. इग्निस एवढीच आहे डिक्की कम्पॅरेटिव्हली. सो मला तो एक, माझ्याकडे आधी इग्निस होती, सो मला तो एक खूप फायदा आला की टेक्निकली ऑन एनी टेक्निकल स्पेसिफिकेशन्स मला कुठेच ह्याच्याबाबत ॲडजस्टमेंट नाही करावी लागली. म्हणजे हां, मला यार आता मला कम्पॅरेटिव्हली स्वस्तात मिळाली आहे गाडी, नाही सांगू शकत आत्ता, जलेंगे बहुत, बट 17 लाखाच्या मनाने यार गाडीला हेवी तर नाही, दिसायला पण तर भारी पाहिजे, असं हवं असेल तर नका घेऊ ही गाडी, कारण ती तशी नाही आहे. ही म्हणजे खूप प्रॅक्टिकल गाडी आहे, मजा आणणारी गाडी आहे. तुम्ही उगाच आपलं शो ऑफसाठी घेत असाल तर नका घेऊ, कारण की ही नाही करू देणार शो ऑफ. लोक थट्टा उडवतील, अरे काय एवढीशीच गाडी आहे, कशात नाही जाते. बट दॅट्स अ प्लस पॉईंट, ही कुठूनही कशीही जाते. मी मुंबई अहमदाबाद रोडवरती हिला सेकंड अँड थर्ड गिअरवर नॉनस्टॉप चालवली यार. इमॅजिन ट्रॅफिकमध्ये लोक अडकलेत आणि मी इकडनं कडेकडेनं झापझूप करत जातो. इमॅजिन मॅन, म्हणजे कमाल गाडी ही. त्यामुळे मला प्रॅक्टिकली खूप भारी वाटली. आणि यार ॲट दी एज ऑफ इफ यू आर ॲट 30s and 40s, आय गेस बेस्ट एज है टू एक्सप्लोर अ 4x4. बाद में चाहे ठंडी हो जाएगी म्हणजे नंतर कधी करणार यार. बट आय डोंट नो, मी आता सिरियसली ऑफरोड नाही केलं, कारण आय थिंक ऑफरोडिंग इज अ आर्ट. आणि आर्ट फॉर्म, एव्हरी आर्ट फॉर्म नीड्स अ क्राफ्टिंग स्किल. सो जनरल ऑफरोडिंग वगैरे केलं आहे, पण प्रॉपर ऑफरोड करायला ना मला त्याचं सर्टिफिकेशन पाहिजे होतं. मी ह्यावेळेस हायलोला विचारलं होतं, एक ऑफरोडिंग पवना लेकजवळ आहे ट्रेनिंग कॅम्प, त्यांचा 1 डे कोर्स होता, बट तो प्लॅन माझा कॅन्सल झाला. त्याच्यानंतर पाऊस पडायला लागला. पावसाळ्यात ते लेवल 3 वगैरे घेतात, विच इज वे टू सुपिरियर. सो मग ते मी नाही केलं ह्यावेळेस, बट होपफुली सून ऑर लेटर मी नक्की करेन. एक्सपेक्टिंग की मी माझे असेच व्हिडिओज, जिमनीतले प्रवास वगैरे तुमच्यासमोर आणेन. स्पेसिफिकेशन्स वगैरे अजून काय सांगू यार. मुंबई एक्सप्रेसवेवरती मला एक दिवस हिनं कनेक्टिंग लिंकवरनं 19 ॲव्हरेज दिलं होतं, विच वॉज अ सरप्राईज फॉर मी. मला फार भारी वाटलं. त्याच्यानंतर युजली सिटीमध्ये 13-13.5चं ॲव्हरेज देते. पुण्यामध्ये पुण्याच्या बाहेर म्हणजे हायवेवरती वगैरे देताना 15 वगैरे जाते, ती सहज 15-16 जाते. देर इज नो प्रॉब्लेम इन इट. उसके बाद अजून काय हवं असतं लोकांना रिव्ह्यूमध्ये. गाडीनं त्रास चिक्कार दिलेलाच नाही आहे, काही शून्य त्रास दिलेला आहे गाडीनं.
कुठेही जा, कशीही जा, कुठूनही जा, कोणत्याही खड्ड्यावरनं न्या, कोणत्याही पॉट होलचा हिला त्रास होत नाही. अगेन गुड रिझन टू बाय 4x4 इन महाराष्ट्र, कारण की रस्ते खूप भंकस आहेत. फॅमिलीला आणि आपापल्या कमरेला आणि स्पाईनच्या त्या टिपिकल कॉर्ड्सना जपायचं असेल तर एखादी 4x4 असलीच पाहिजे आपल्याकडे. ही झुलते खड्डे आले की, म्हणजेच इंडिपेंडंट सस्पेन्शन आहे. सो बॉडी काय चेसिस ऑन लॅडर फ्रेम अशी काहीतरी याची बॉडी स्ट्रक्चर आहे, जे की खाली शिडीसारखे असतात, वरती बॉडी बसवायची त्याच्या. प्रत्येकाला इंडिपेंडंट सस्पेन्शन आहे, त्यामुळे कसं इकडचा खड्डा आला तर इकडचं टायर खाली जातं, इथल्याला काही फरक पडत नाही. पण आपल्याकडे खड्डे कधी असे नसतातच, त्यामुळे मग आपण असे होत राहतो, थोडेसे झुलल्यासारखे. लहान मुलांना त्यामुळे जास्त आवडेल. जर घरी लहान मुलं असेल तर घेऊनच टाका. अजून काय हवं होतं मित्रा, सांगायचं होतं जिमनीमध्ये. प्रेम तर चिक्कार आहे आपलं. गाडीला दुसरं कोणाला आपण हात लावू देत नाही फार, एक्सेप्ट व्हॅले कधी कधी, की अगदीच आता जागच नाही आहे भैया, आता तर तूच लावून दे मित्रा गाडी, मी देतो तुला, एवढंच. त्या व्यतिरिक्त नाही. अजून इट्स फन कार यार. आय रिअली लव्ह धिस टॉय कार. इट्स ॲब्सोल्युटली लाईक अ टॉय कार. मॅन्युअल घेतली आहे मी, अजून तरी ऑटोमॅटिकला कार समजत नाही. मॅन्युअल गाडी घेतली आहे पण त्यामुळे मजा असते. मी कुठेतरी वाचलं होतं की इट्स व्हेरी यूजफुल इन अ वे टू कीप इट्स अ मेंटल एक्सरसाइज ऑफ ड्रायविंग अ कार, की क्लच, गिअर त्यांचा अंदाज, ॲक्सिलेटर, ब्रेक त्याचा अंदाज, स्टेअरिंग आजूबाजूचा अंदाज, कोण कुठे कशी गाडी मारतं आहे, ठोकतं आहे, नेतं आहे, कोण कुठे कट मारतं आहे, कोण आपल्याला शिव्या देतं आहे, कोणाला आपण शिव्या द्यायला पाहिजेत नाही द्यायला पाहिजे, जे काही सगळं असेल त्या सगळ्याचा एक्सरसाइज. एक मेंटल चांगलं होत राहतो, डोकं ठिकाणावर राहतं. एकदा गाडी चालवायला लागलं की असं वाटतं की एव्हरी प्रॉब्लेम इज वर्थ, की एखादी शिवी देऊ. 10-12 किलोमीटर झाले वाटतं की देर इज नॉट अ सिंगल प्रॉब्लेम ऑन अर्थ वर्थ शिवी. सो यू टेन टू लीव इट, विच इज अ गुड थिंग. मला सुरुवातीला पहिले 3 तर सर्व्हिसिंग फ्री होते, नंतरच्या सर्व्हिसिंगमध्ये 5-6 हजाराचा खर्च आला, की ऑइल चेंज केलं, व्हील बॅलन्सिंगच करून घेतलं बाबा. आता 30,000 झालेत. आणि मला आहे ना सुरुवातीला स्टेअरिंग खूप हार्ड जाणवलं. नंतर काय आलं की मीच स्वतः स्टेअरिंगवरती केलं होतं, त्यामुळे माझे खांदे दुखत होते. पण मी हायटेड असल्यामुळे ना, माझं स्टेअरिंग खाली गेलं की ते एकदमच, म्हणजे आपल्याला अर्बन SUV किंवा सेदानची सवय असते ना, तर स्टेअरिंग थोडं वर येतं. आपला हात वर असून आपण खाली बसलेलो असतो, तर आपण स्टेअरिंगला खाली पकडून असं गोल फिरवू शकतो. ह्याच्यात मला थोडं अवघड पडत होतं तसं, म्हणून मी स्टेअरिंगवर केलं तर ते खांदा लॉकायला लागला. स्टेअरिंग जड आहे कम्पॅरेटिव्हली सगळ्याच गोष्टीत. आय गेस दे हॅव अ व्हेरी डिफरंट हायड्रॉलिक स्टेअरिंग कम्पेअर्ड टू अ पॉवर स्टेअरिंग, ज्यामुळे ही गाडी आहे ना स्टेअरिंगमध्ये, त्यामुळे आय फील व्हेरी सरप्राईज की यार, जेव्हा बायका गाडी चालवताना दिसतात मला जीवनी, आय फील व्हेरी सरप्राईज अँड ऑनर्ड की अरे बाप, हिनं गाडी चालवली, हिचे खांदे काय असतील बॉस. कारण की एक नॉर्मल गाडी विथ अ पॉवर स्टेअरिंग गोज 1.5 टर्न्स ऑफ स्टेअरिंग. ओके, म्हणजे एक फिरवलं आणि अर्धं की गाडी पूर्ण राईटला आली. जिमनी बाई तीन पाहिजे हिला. त्यामुळे जेव्हा तुम्ही पार्किंगमध्ये वगैरे गाडी लावायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही पूर्ण लेफ्टला जाऊन मग पूर्ण राईट स्टेअरिंग करून वळवायचं, म्हणजे 6 वेळा फिरवा स्टेअरिंग, मग मागे घ्या वगैरे, हे होतं. ट्रस्ट मी, विच इज फन अगेन. मजा येते. यू हॅव नेवर सीन अ कार लाईक दिस ना. म्हणजे आता आपण काही पॉवर स्टेअरिंग नॉन पॉवर स्टेअरिंगच्या जमान्यात राहत नाही आहे. सो ही एक मजा येते. आणि दॅट हायड्रॉलिक स्टफ इज टू मेक हर मोर रिलायबल अँड स्टेडी फॉर ऑफ रोड्स. की कुठेही कधीही धडपडली आदळली तर स्टेअरिंगच वळत नाही आहे, स्टेअरिंगच पचकलं मध्ये, असं होऊ नये म्हणून केलेली सोय, विच इज नाईस सोय. म्हणजे आता सोय केली आहे त्याला कशाला नावं ठेवा, नाही का. बाकी गाडी गुड आहे. मी कुठेही, म्हणजे गावातल्या गल्ल्यांमध्ये सुद्धा सहज फिरवू शकतो गाडी, आणि हायवेवरती सुद्धा सहज चालवू शकतो. आफ्टर 100 यार इट्स अ प्रॉब्लेम फॉर एनी SUV टू बी स्टेबल ॲट 120+. सो इट्स अग्रीएबल. बरं ही लाईट वेट आहे, त्यामुळे जर जोराचा वारा आला अटल सेतूमध्ये वगैरे
तर ही अशी आमची डुकडुकते थोडी थोडी. बट इट नेवर मेक्स अ इनस्टेबल बिकॉज अगेन इंडिपेंडंट सस्पेन्शन आहे, तर ते गाडीचे चाक असतात जमिनीवरती, आपली डुगडुगू होत असते. आणि यार मी काहीतरी एक पॉईंट सांगणार होतो, मी विसरलो, विच वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. शिट शिट काय होतं, रेडियस, टर्निंग रेडियस. गुरखाचा टर्निंग रेडियस 5.5, थारचा 5.5, हिचा 5.7 आहे. बिकॉज ऑफ दॅट स्टेअरिंगवाला जे मी तुला आत्ता सांगितलं ना, मला त्याच्यामुळे वाटतं. बट थार आणि गुरखाचा 5.7 सुद्धा जास्त उपयोग होत नसावा असं मला वाटतं, कारण त्यांचं बोनटच मोठं आहे. ह्या आमच्या बाईचं एवढं पिटुकलं बोनेट आहे, त्यामुळे जिमने आमची कुठं पण वळते. म्हणजे एखाद गावातल्या युटर्नला मला थांबून रिव्हर्स घेऊन करावं लागलं असेल, ते परत 6 वेळा फिरवा वगैरे टाईप्स, बट इट्स वर्थ. कारण इट गिव्ज रिअली अ डिफरंट जॉय ऑफ रायडिंग धिस कार. हिची हाईट, जसं तुम्ही ना स्कॉर्पिओ वगैरेमध्ये बसला असाल, थारमध्ये बसाल, तर तुम्ही असे एकदम रस्त्याच्या वरच येऊन जाता. तेवढं ह्याच्यात नाही होत अजून, किंवा मला तेवढं नाही वाटलं. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही हिच्यामध्ये बसता तेव्हा ही सेदान वगैरेपेक्षा तर खूपच वर आहे, नो डाऊट इन इट. त्यामुळे ही खूप दिसतं आपल्याला की आपण वर आलो आहे. आणि ऑल्सो जर तुम्हाला अजूनच हाईट हवी असेल ना, आता हिची 210 आहे काय ग्राउंड क्लिअरन्स, तिचा 232 आहे थारचा. तुम्हाला वाटतं यार थार एवढा हवा आहे, हिचे व्हील चेंज करा ना. 215चा व्हील 195 आहे, 215 लावा. 1 इंच रेडियस वाढतं, 1 इंचची रेडियस वाढली, 2-2.5 सेंटीमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स वाढतो. इजंट दॅट द सेम थिंग. 2-2.5 सेंटीमीटर नाही, मे बी 10 सेंटीमीटरचं वाढेल, कारण डायमीटर असतो एनिवे. बट तसं खूप काही करू शकता. इकडे स्नॉर्कल लावू शकता. हिला 350 mm पर्यंत ही पाण्यात जाऊ शकते, जे गोरखा 700, डिफेंडर 900 आणि थार 600 mm पर्यंत जाते. 600 mm म्हणजे 60 सेंटीमीटर, 350 mm म्हणजे 35 सेंटीमीटर पाण्यात. त्याच्याहून जास्तच जाते ही, जेवढे आपण व्हिडिओ बघितलेत. बट लेट्स नॉट जज ऑन इट. पण स्नॉर्कल वगैरे लावू शकता. वॉटर वेडिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण त्याला, राईट. सो तो एक भाग आहे. आणि सो टेल मी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. मी आता थोडं गाडीला पुसतो. असंच कुठेतरी मला एक पॉलिश मिळालं होतं, मी ते पॉलिश घेतलं होतं. गाडी साफ करायचं, ते पॉलिश वगैरे लावून पुसीन थोडं. वीकली आमची धुलाई होत असते, ती धुलाई करेन. जाऊ द्या, तुमच्यासमोर कशाला करा, है ना. बाकी आपण व्हिडिओमध्ये भेटत राहू. चाव.